एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येते। ठाकरे गटाची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये वाशिम यवतमाळमधून संजय देशमुखांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर तिकडे सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। एकूणच आता ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीची जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे। यामधल्या काही जणांची नावे यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता यवतमाळ मधील खरं तर महायुतीचा उमेदवार अजून ठरत नाहीये। भावना गवळी यांना डच्चू मिळणार असून संजय राठोड यांना संधी दिली जाण्याची शक्यता तिथे वर्तवण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता यवतमाळमधून संजय देशमुख यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना निवडणुकीची ही उमेदवारी देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय सांगाल, कुणाकुणाला उमेदवारी मिळाली आहे, काय महत्त्वाचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच आपण पाहतोय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आज 16 जणांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। या सांगली जागेवरनं काँग्रेस आणि शिवसेनेत तेढ निर्माण झाला होता। ही जागा आहे ती शिवसेनेने त्या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। चंद्रहार पाटलांचं नाव हे देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या मुंबई ईशान्येमध्ये राष्ट्रवादीने दावा केला होता त्या ठिकाणी संजय दिना पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूण 16 जणांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र अद्याप जे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही आहे। त्यामध्ये कल्याण डोंबिवलीचा जो मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत, त्या ठिकाणी अद्याप उमेदवार हा दिलेला नाहीये। यासह अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी वंचितला जागा सोडण्यात आलेल्या त्या ठिकाणी उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाहीये। त्यामुळे वंचितची अजूनही प्रतीक्षा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच आता ठाकरे गट कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच सूरज, आपण पाहतोय ठाकरे गट कामाला लागलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर तू म्हणालास तसं वंचितची जागा सुद्धा ठाकरे गटानं जाहीर केलेली नाही, त्यामुळे वंचितची भूमिका यामध्ये महत्त्वाची असेल। काय अधिकचे अपडेट्स त्या संदर्भात मिळत आहेत? प्रकाश आंबेडकर हे आपली भूमिका आज जाहीर करणार आहे, काय सध्याचे अपडेट्स त्यांच्या संदर्भात? खरं तर आपण पाहतोय की टप्प्याटप्प्याने वंचित बहुजन आघाडीसाठी 4 जागा या सुरुवातीला जाहीर करण्यात आल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिलेली होती। मात्र 4 जागांहून अधिक जागा या प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित होता। याच दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आणखी काही जागा या देण्यासंदर्भात चर्चा झाली होती। त्यानंतर 6 जागांचा प्रस्ताव हा आता प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आल्याची माहिती ही काल समोर आलेली आहे। त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर त्या 6 जागा स्वीकारतात का आणि महाविकास आघाडीत येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अद्याप तरी त्यांनी कुठलीही भूमिका याबाबत स्पष्ट केलेली नाहीये। विशेष म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत ते महाविकास आघाडीत आहेत का की महाविकास आघाडीतनं बाहेर पडत वेगळी भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत अद्यापही जो फुलस्टॉप आहे तो महाविकास आघाडीत लागलेला नाहीये। महाविकास आघाडीचे अनेक नेते म्हणतात की प्रकाश आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा सुरू आहे। त्यामुळे अद्याप तरी प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत समावेश असल्याच्या बातमीला तरी पूर्णविराम लागलेला पाहायला मिळत नाहीये। काँग्रेसने एकीकडे आपली यादी जाहीर केलेली आहे, ठाकरे गटाची यादी जाहीर झालेली आहे, राष्ट्रवादीची यादी आजच येण्याची शक्यता आहे। याच याद्यांच्या पार्श्वभूमीवरती महायुती आता शिंदे गट हा देखील आपली यादी आज जाहीर करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। सूरज, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर संभाजीनगरमधून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या 2 जागांवर काहीसा वाद महाविकास आघाडीमध्ये होता। इकडून अंबादास दानवे इच्छुक होते, तर चंद्रहार पाटील यांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा काँग्रेसकडून तिथे दावा करण्यात येत होता। त्यामुळे आता त्यांची भूमिका या संदर्भात काय असेल? अंबादास दानवे किंवा विशाल पाटील यांची भूमिका तिथून काय आहे? खरं तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर सांगली मतदारसंघात हा वाद प्रामुख्याने पाहायला मिळाला, तो म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये। त्या ठिकाणी विश्वजित कदम हे स्वतः आग्रही झाले होते की विशाल पाटील यांना ती जागा देण्यात यावी, कारण हा पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसचा आहे। मात्र जो कोल्हापूरचा शिवसेनेचा जो मतदारसंघ होता तो शाहू महाराजांना देण्यात आल्यामुळे त्या बदल्या सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडनं क्लेम करण्यात आली होती आणि त्यानंतर चंद्रहार पाटलांना त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी देखील जाहीर केली होती। मात्र या ठिकाणी वसंतदादांच्या घरातून आलेले त्यांचे नातू विशाल पाटील यांचं नाव जोरदार चर्चेत होतं आणि संजय काकांना ते तगडं आव्हान देखील असू शकत होतं। चंद्रहार पाटील हे 9थे उमेदवार आहेत, यापेक्षा त्यांना फारसा अनुभव नसल्याचं देखील बोललं जातं। त्यामुळे आता काँग्रेस त्या ठिकाणी काय करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये देखील नाराजी नाट्य समोर आलं होतं। आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्या ठिकाणी इच्छुक होते आणि खैरेंचे वाढतं वय हे लक्षात घेऊन अंबादास दानवे हे तिकीट मागत असल्याचं कळत होतं। मात्र आता खैरेंना जाहीर उमेदवारी केल्यामुळे कुठेतरी अंबादास दानवे नाराज आहेत का
काही दिवसांपासून ते देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा ही रंगली होती. मात्र त्याला स्वतः त्यांनीच फुल स्टॉप लावला होता. स्वतः दानवेंनी सांगितलं होतं की मी जाणार नाहीये. मात्र आज खैरेंचं नाव त्या ठिकाणी जाहीर झाल्यानंतर ते पुढची भूमिका काय घेतात ते पाहणं आता महत्वाचं राहणार आहे. अगदी सूरज, आणखी एक महत्वाची माहिती समोर येत होती. कालच एक बातमी होती की अंबादास दानवे यांना भाजपमध्ये घेण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून सुद्धा त्यांना फोन आल्याची माहिती मिळत होती. या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? खरं तर अंबादास दानवे हे काल जर आपण पाहिलं तर फोनच स्विच ऑफ करून बसले होते. नितेश राणेंनी काल पत्रकार परिषदेत दावा केला होता की ते व्यवस्थित हॉटलाईन वरती संपर्कात आहेत. हा एक सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं की अंबादास दानवे, नाराज अंबादास दानवे हे भाजपच्या त्याचबरोबर एकूणच महायुतीच्या संपर्कात आहे. जर का दानवे हे महायुतीत सहभागी झाले तर आणि त्यांना या ठिकाणी तिकीट दिली तर कुठेतरी मोठं जो फटका आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसू शकतो. कारण दानवे हे विरोधी पक्षनेते देखील राहिलेले आहेत. त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्याचबरोबर महायुतीतील त्यांचे जे पूर्व समिती सहकारी आहेत म्हणजे संजय शिरसाट असतील, संदीपन भुमरे असतील, यांचा देखील त्यांना फायदा हा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे काल नितेश राणे यांनी ज्या पद्धतीने सूचक वक्तव्य केलेलं आहे त्यावरून अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी अगदी सूरज, आपण पाहतो एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, तितकंच रंजक असणार आहे. संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ठाण्यातून पुन्हा एकदा राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडून अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. कोणाला कुठे कुठे उमेदवारी दिली आपण सविस्तर पाहूयात. बुलढाण्यामधून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, तर मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार असतील ठाकरे गटाचे. त्यानंतर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी देण्यात आली आहे. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. तर शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील. तर रायगडमधून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरीतून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ठाण्यामधून राजन विचारे हे पुन्हा एकदा ठाकरे गटाचे उमेदवार असतील. तर मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर मुंबई दक्षिणमधून पुन्हा एकदा अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. यानंतर मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर तिकडे गजानन कीर्तिकर यांना डच्चू मिळणार असल्याचं कळत आहे. तर इकडे अमोल कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. तर परभणीमधून संजय जाधव यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ही 16 नावं ठाकरे गटाची आपण सध्या पाहतोय. आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. ठाकरे गटाची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही गणितं स्पष्ट होताना दिसत आहेत. एकूणच ज्या जागांवर वाद होता तो तिढा आता महाविकास आघाडीनं सोडवलेला आहे, विशेषतः सांगली आणि यासोबतच संभाजीनगर या ठिकाणी काहीसा तिढा पाहायला मिळत होता. संभाजीनगरमधून अंबादास दानवे हे सुद्धा या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र आता त्यांना ही संधी मिळालेली नाहीये. पण चंद्रकांत खैरे यांना तिथून पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात, काय सांगाल? ठाकरे गटाची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. नक्कीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये 16 उमेदवारांची नावं आहेत ती जाहीर केली आहेत. परंतु यामध्ये सर्वात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे सांगलीचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. काँग्रेस आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहे आणि त्यासाठी ते विशाल पाटील हेच आमचे उमेदवार असतील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कालपर्यंत बोलत आलेले आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांना सातत्याने सांगत आलेले आहेत. विश्वजित कदम दिल्लीवारी करत आहेत. परंतु हे सगळं असताना देखील ठाकरे गटाने या ठिकाणी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आणि अगदी अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये यावरून कुठेतरी खटके उडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस गिरीश या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.